हा प्रवास केवळ एका देशाचा नाही, तर स्वतःला नव्यानं शोधण्याचा आहे. टोकियोच्या या धावत्या रस्त्यांवर उभा राहून मी वेळेला थांबलेलं पाहतोय. इथे प्रत्येक माणूस वेगात आहे, पण तरीही शिस्त आणि शांतता जपलेली आहे. सकुराच्या फुलांसोबत वाहणारा वारा मनातील थकवा हळूच दूर करून जातो. क्षणभर डोळे मिटले आणि आयुष्य पुन्हा हलकं झालं. क्योटोच्या जुन्या गल्लीतून चालताना इतिहास आजही श्वास घेतोय असं वाटतं. फुशिमी इदानेचे लाल दरवाजे संयम, श्रद्धा आणि संस्कृतीची आठवण करून देतात. समोर उभा असलेला माउंट सुजी निसर्ग किती विशाल आहे याची जाणीव करून देतो. या शांत पाण्यात पाहताना स्वतःचं प्रतिबिंब अधिक स्पष्ट दिसतं. वेगानं धावणारी शिंकानसेन जपानच्या प्रगतीचं प्रतीक आहे, जिथे भविष्य आणि परंपरा एकत्र नांदतात. बांबूच्या जंगलात उभा राहून पहिल्यांदाच शांततेचा आवाज ऐकतोय. इथे शब्दांची गरजच उरत नाही. रात्रीच्या प्रकाशात न्हालेलं टोकियो मनालाही उजळवून टाकतं. हा प्रवास संपतोय, पण ह्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील. जपान मला एकच गोष्ट शिकवून गेला: शांत राहूनही आयुष्य भव्य जगता येतं.